गणित आहे? 30वा गणित असेल. द्या. The intensity of light, the intensity, example number 30 है ना. Now the intensity of light coming from one of the slits, coming from one of the slits in Young's experiment, in Young's experiment is twice, TWIC, is twice the intensity of the light, is twice the intensity of the light coming from the other slit, coming from the other slit. So what will be the approximate ratio? What will be the approximate ratio of the intensities of the bright and dark fringes, of the bright and dark fringes of the dark and bright fringes in the resulting interference pattern, in the resulting interference pattern पहा, लक्ष द्या. काय काय दिलंय बघा. इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वन ऑफ द स्लिट इन यंग्स एक्सपेरिमेंट. यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये दोन स्लिट असतात, S1 आणि S2. तर या पहिल्या सोर्स पासून इथं स्क्रीन आहे आणि इथं कुठेतरी इंटरफेरन्स झालेला आहे. ओके, तर या पहिल्यापासून येणारी, या पहिल्या स्लिटची जी इंटेन्सिटी आहे I1 म्हणून आपण त्याला, दुसऱ्या स्लिटची जी इंटेन्सिटी आहे ते I2 म्हणून, ती अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्ट प्रोपोर्शनल असते, तुम्हाला माहिती आहे. तर ती जी इंटेन्सिटी, त्यातलं रिलेशन दिले बघा. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वन ऑफ द स्लिट इन यंग्स एक्सपेरिमेंट इज ट्वाइस द इंटेन्सिटी ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम द अदर स्लिट. एका स्लिटची इंटेन्सिटी दुसऱ्याच्या डबल आहे. म्हणजे समजा आपण असे घेऊया, काय घेऊया, I1 हे 2 टाइम्स I2. एकाची इंटेन्सिटी डबल आहे, परत लिही, लक्ष द्यावं. एकाची इंटेन्सिटी दुसऱ्याच्या डबल आहे. परत काय म्हटलंय बघा, व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट रेशिओ ऑफ इंटेन्सिटी ऑफ द लाईट, इंटेन्सिटी ऑफ द ब्राईट अँड डार्क फ्रिंज. ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी आणि डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी यांचा रेशिओ पाहिजे. म्हणजे आता बघा, ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी असते ना, त्याला I मॅक्सिमम होतो, कारण ती मॅक्सिमम असते इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये. आणि जी डार्क बँडची इंटेन्सिटी असते ती मिनिममच असते. तर यांचा अप्रॉक्सिमेट रेशिओ विचारतो. बस, बाकीचं काही दिलेलं नाही. ओके, हा पहा, पहिल्याची इंटेन्सिटी ही दुसऱ्याच्या 2 टाइम्स त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्याला मॅक्झिमम टू मिनिमम इंटेन्सिटीचा रेशिओ पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे इंटेन्सिटी जी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर असते, बरोबर आहे. त्याच्यामुळं I1 इज इक्वल टू घेतलं तरी चालतं तुम्ही, बरोबर. हा, तर I1 इज इक्वल टू A1 स्क्वेअर घ्यायचं आणि I2 इज इक्वल टू A2 स्क्वेअर घ्यायचं. आणि मग इथं
I1 नाव I1 इज इक्वल टू I2 त्यांनी दिलेलं आहे. मग I1 म्हणजे A1 स्क्वेअर आहे आणि 2 टाइम्स I2 म्हणजे A2 स्क्वेअर आहे. त्याच्यावरून A1 इज इक्वल टू √2 A2 आला. राहू दे, लागणार आहे पुढे. आता नाव मॅक्झिमम इंटेन्सिटी. खरं तर जिथं कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स तयार होतो त्या ऍम्प्लिट्यूडची बेरीज होते आणि इंटेन्सिटी ही काय असते, ऍम्प्लिट्यूड रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड अशी आहे ना आणि त्याच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असते, असं असतं. अँड मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे जिथं डिस्ट्रक्ट इंटरफरन्स झाला त्या ऍम्प्लिट्यूडची वजाबाकी होत असते आणि नेट ऍम्प्लिट्यूड आली त्याच्या स्क्वेअरला इंटेन्सिटी प्रोपोर्शनल असणार. या दोघांचा रेशो घेतला. देअरफॉर I max divided by I minimum is equal to A1 plus A2 चा ब्रॅकेट स्क्वेअर divided by A1 minus A2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इक्वेशन 1 वरून किमती टाकूया त्या. Therefore I max divided by I minimum is equal to A1 ची किंमत √2 A2 plus A2 इथं पण √2 A2 मायनस A2 याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर आहे. ओके, हे कुठनं टाकलं, फ्रॉम 1 इक्वेशन 1 वरून आलेलं आहे. पुढं इज इक्वल टू दोघांचा स्क्वेअर एक तर कॉमन मध्ये लिहितोय, दोघांचा स्क्वेअर कॉमन मध्ये लिहितो आणि A2 कॉमन काढू. A2 न्यूमरेटर मधनं कॉमन काढलं तर √2 plus 1 आलं आणि इथं जर A2 कॉमन काढला तर √2 minus 1 A2 ला A2 कॅन्सल झालं. ओके, म्हणजे इथं काय आलं मला आता, √2 plus 1 अपॉन √2 minus 1 याचा आला स्क्वेअर. आता हे सोप्या पद्धतीने कसं कॅल्क्युलेशन करता येईल बघा. Therefore I max divided by I minimum is equal to डायरेक्ट इथंच किंमत टाकूया का, 1.41 414 प्लस 1 होईल 1.414 वजा 1 त्याचा भागाकार करून स्क्वेअर बघावा लागेल. का रॅशनलायझेशन करायचं, काय करूया, रॅशनलायझेशन केलं तरी चालेल किंवा किमती टाकल्या. समजा 1.414 प्लस 1 1.440 मायनस 1 याचा स्क्वेअर आहे आणि मग इथं बेरीज झाली 2.440 आणि इथं 0.440 ब्रॅकेट स्क्वेअर. असं कॅल्क्युलेशन अवघड जाईल मला. आता हे लॉग टेबल यूज करायला पाहिजे. लॉगची वजाबाकी करून 2 निघून अँटी लॉग बघितला पाहिजे. ठीक आहे, त्या पद्धतीने करून एक एक दर सरकूया. म्हणजे वजाबाकी करताना निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक येत नाही. 4.14 असं तर ह्या दोघांच्या लॉगची वजाबाकी करून त्याला 2 ने मल्टिप्लाय करून अँटी लॉग करू. चला लॉग सांगा मला. 24 चा 1/4 1 पॉईंट काहीतरी पुढं 4.14 चा 0 पॉईंट काहीतरी यांची आहे वजाबाकी. हा 24 चा 1 4 मध्ये 24 चा 1 4 38 27 पुढं 4.14 चा एकेचाळीसचा 4 हा 61 70 वजाबाकी 7 12 7 गेले 5 आले. हातच्या 1 गेलाय 7 मधून 1 गेला 6 आले. हातच्या नाही गेला 13 तून 6 गेले 7 आले 0 आले. ह्याला 2 ने गुणायचा बरं का, स्क्वेअर आहे म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. हा
काय काय ना 2014 4 हातच्याला 1, 10 11 1 हातच्याला 1, 12 13 3 हातच्याला 1, 14 15 5 हातच्याला 1 आणि ह्याचा अँटीलॉग बघावा लागेल. अँटीलॉग 53 चा 1 4 मध्ये, 53 चा 1 4 मध्ये 3399 आणि एक कॅरेक्टरिस्टिक आहे म्हटल्यानंतर 2 घालण्याचा पॉइंट द्यायचं म्हणजे उत्तर आलंय 33.99. ओके हा, हे कशात उत्तर आलंय? मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी यांचा रेशो आहे 33.99. ओके चला लिहा. चला पुढचं गणित लिहा. एक्झाम्पल नंबर 31 असेल तुमचं. लिहा. इन फ्रॉम ऑफर डिफ्रॅक्शन फ्रॉम ऑफर FRAUN HOFFER FRAUN HOFFER in front offer diffraction by a narrow slit comma a screen is placed at a distance of 2 meter. Screen is placed at a distance of 2 meter from the lens to obtain the diffraction pattern. Full stop. If the slit width is 0.2 mm, slit width is 0.2 millimeter mm, and the first minimum is 5 millimeter on either side of the central maximum. Comma, find the wavelength of light. पहा डिफ्रॅक्शन वर आता गणित सुरू झाले आता आणि आपल्या सिलेबसला फक्त फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शनच आहे. ओके, फ्रॅक्शनल डिफ्रॅक्शन नाहीच आहे. तर इन फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शन बाय नॅरो स्लिट स्क्रीन इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम द लेन्स. म्हणजे लेन्स पासून 2 मीटर अंतरावर म्हणजे कॅपिटल डी दिलाय. 2 मीटर अंतर आहे स्क्रीनचं, बरोबर. पुढं म्हणजे लेन्स पासून आहे म्हणजे फोकल डिस्टन्सच आहे. लेन्सची फोकल लेंथ आहे थोडक्यात आणि तेच आपण अप्रॉक्सिमेटली स्लिट पासूनच अंतर घेत असतो. कारण स्लिट असते इथंही लेन्स असते आणि स्क्रीन असा लांब असतो. मग या लेन्सचा जो फोकल प्लेन आहे ना तिथंच स्क्रीन ठेवलेला असतो. हे अंतर एफ असतं आणि हे अंतर कॅपिटल डी असतं. हे अंतर खूप लार्ज असतं आणि स्मॉल असतं. त्यामुळे आपण अप्रॉक्सिमेटली डी आणि एफ सेमच घेतो आणि ते 2 मीटर आहे. पुढे काय सांगितलंय बघा, टू ऑब्टेन डिफ्रॅक्शन पॅटर्न द स्लिट विड्थ आपण स्मॉल ए अक्षराने दाखवतो. ही जी स्लिटची विड्थ आहे ती स्मॉल ए अक्षराने दाखवतो आणि ती आहे 0.2 mm. नाही चालत मिलीमीटर मध्ये, मीटर मध्ये, सहज मीटर मध्ये करूया. तर 0.2 × 10⁻³ करायला लागतंय, मग मीटर मध्ये येते. अँड द फर्स्ट मिनिमम इज 5 mm ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल बँड. इथं सेंट्रल बँड एक तयार होत असतो
तर हा सेंट्रल बँड आहे ना, त्याच्यानंतर एक मिनिमा असतो, एक मिनिमा असतो, इथं मिनिमा असतो, इथं मिनिमा असतो. तर ह्या दोन सेंट्रल बँड पासून हा मिनिमा किती अंतरावर दिला, त्याला डिस्टन्स ऑफ वाय, डिस्टन्स ऑफ एनथ डार्क बँड, डिस्टन्स ऑफ एनथ डार्क बँड असं आपण अक्षर वापरतो. आता इथे फर्स्टच दिला, याची किंमत 1 घ्यायला पाहिजे. ओके, तर एन ची किंमत 1 घ्यायला पाहिजे म्हणून तो 1d लिहितो मी, पहिलाच आहे ना तो डार्क बँड. तर ते अंतर दिलेलं आहे, किती दिलंय आपल्याला 0.5, नुसतं 5 mm दिले, 5 mm दिले, 5 mm दिले. याचं पण मीटर मध्ये केलं पाहिजे. 5 × 10⁻³ केलं, मीटर मध्ये आलं. तर पुढे काय सांगितलंय बघा, फाइंड द वेव्हलेंथ ऑफ लाईट, वेव्हलेंथ ऑफ लाईट काढायचं. खरं तर हे दोन्ही बाजूला दिले त्यांनी, या बाजूला पण 5 मिलीमीटर आहे, या बाजूला पण 5 मिलीमीटर आहे. तर त्या दोघात हे 5 आणि 5 10, म्हणजे सेंट्रल बँडची विड्थ येते बघा. तर सेंट्रल मॅक्झिमम असतो त्याची विड्थ येते, आणि त्याचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग 5 आणि 5 10 मिलीमीटर करून सेंट्रल बँडची विड्थचा फॉर्म्युला वापरा. अगर डिस्टन्स ऑफ वायथ, डिस्टन्स ऑफ एनथ डार्क बँड, YMD असा अक्षर वापरतो, त्याचा पण फॉर्म्युला आहे. तर ते वापरलं तरी चालेल, कुठलेही वापरा वेव्हलेंथ काढण्यासाठी. तर डिस्टन्स ऑफ वायथ डार्क बँड वी हॅव, किंवा नाव डिस्टन्स ऑफ वाय, डिस्टन्स ऑफ एनथ डार्क बँड किंवा फ्रिंज म्हणू शकता, फ्रॉम सेंटर इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. बरं का, दोन्हीचे फॉर्म्युले जमलिंग करायचे नाही. इन डिफ्रॅक्शन पॅटर्न इज, काय फॉर्म्युला आहे त्याचा, तर YND इज n इंटू काय रे बघा, लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल a असा फॉर्म्युला असेल बघा. हे फॉर्म्युले लिहून दिलेले असतील तुम्हाला. मग आता इथं यांची किंमत 1 आहे, फर्स्ट डार्क बँड दिलाय ना. हियर n इज इक्वल टू 1 टाकूया किमती. 1d इज इक्वल टू, n ची किंमत 1 टाकली, आणि मग हे लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. आता बाकी या किमती टाकूया. y1d दिलेला आपल्याला 5 × 10⁻³ 5 × 10⁻³ लॅम्बडा काढायचा आहे. कॅपिटल D 2 मीटर आहे, आणि स्मॉल a म्हणजे विड्थ असते स्लिटची 0.2 आहे. 0.2 × 10⁻³ ओके. हे सगळे इकडे घेऊया, म्हणजेच काय काय येईल बघा. 5 × 0.2 × 10⁻³ पहिला होता, घेतला पण 10⁻³ गेला, डिवायडेड बाय हा 2 आला, इज इक्वल टू लॅम्बडा आला. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू, त्याचा भाग तोडतो सरळ, 2 × 0 2 ओके. म्हणजेच किती आलं ते 5. हे एक घर इकडे सरकवलं तर 1 झालं, एक घराने अंक मोठा केला, पॉवर एक घराने कमी करा, -4 केली, हे 10⁻³ आहेच. हे जे येणारं उत्तर आहे ते मीटर मध्ये येणार आहे. तर 5 × 10⁻7 मीटर आलं. ह्याचं नॅनोमीटर किंवा एक्स्ट्रॉमिनिट करा, काहीतरी एक करू. काय करूया, नॅनोमीटर मध्ये केलं तर 500 येणार आहे, एक्स्ट्रॉमिनिट मध्ये केलं तर 5000 येणार आहे. ओके. उत्तर त्यामध्ये एक्स्ट्रॉमिनिट मध्ये करूया. आणि एक्स्ट्रॉमिनिट मध्ये करत असताना कन्व्हर्जन फॅक्टर 10⁻10 असतो, पण मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं हे बघायचं. तर मीटर मोठं युनिट आहे, एक्स्ट्रॉमिनिट लहान आहे, युनिट लहान करताय, संख्या मोठी करा, 10⁻10 घ्या. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू 5 × 10⁻7 आणि 10 म्हणजे 3 आले, आणि 10⁻3 म्हणजेच 3 घरं पुढे सरकवायची, म्हणजेच 5000 एंगस्ट्रॉम ही आली वेव्हलेंथ. बघा आलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल लिहा. किती आहे तुमचं 32. एक्झाम्पल नंबर 32 लिहा. ए पॅरलल बीम ऑफ ग्रीन लाइट, a parallel beam of green light of wavelength, a parallel beam of green light of wavelength 546 nanometer, 546 nanometer
स्मॉल एन स्मॉल एम काढायचं, नॅनोमीटर. passes through a slit of width, passes through a slit of width 0.4 mm, passes through a slit of width 0.4 mm, full stop. The intensity pattern of the transmitted light, the intensity pattern of the transmitted light is seen on the screen, is seen on the screen which is 40 centimeter away, which is 40 centimeter away, full stop. What is the distance between, what is the distance between the two TWO2, two first order minima? What is the distance between two first order minima? परत एकदा तुम्हाला मी डायग्राम काढून सांगतोय काय दिलंय ते. तर इथं स्लिट आहे, याच्यावरती ग्रीन लाईटचा पॅरलल बीम पडलाय. पॅरलल बीम आहे याचा अर्थ सोर्स इन्फिनिटीला, म्हणजे फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शन आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि एकच सिंगल स्लिट आहे, दोन स्लिट असतात तर तो इंटरफेरन्स आहे. सिंगल स्लिट आहे, डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन वरचं गणित आहे का इंटरफेरन्स वरचं गणित आहे हे तर कळलं पाहिजे पेपरमध्ये. एक सिंगल स्लिट असेल तर डिफ्रॅक्शन, दोन स्लिट असतील तर इंटरफेरन्स. ओके. आणि पॅरलल बीम आलाय म्हणजे फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शन, कारण आपल्या सिलेबसला फक्त फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शन आहे. हा, पॅरलल बीम ऑफ ग्रीन लाईट ऑफ वेवलेंथ किती दिलाय, त्याची वेवलेंथ 546 दिलेली आहे. 546 नॅनोमीटर आहे. नको नॅनोमीटर मध्ये, सगळं सेंटीमीटर मध्ये करूया. ओके. तर सेंटीमीटर मध्ये जर करायचं असेल तर नॅनोमीटर आणि मीटर मधला कन्व्हर्जन फॅक्टर 10⁸ आहे. बरोबर आहे. मग 10⁻+8 घ्यायचं का -8 घ्यायचं मीटर करता, आणि परत त्याचं सेंटीमीटर, हे लक्षात घ्या. सेंटीमीटर मीटर मध्ये 10⁻² आहे, म्हणजे 100चा फरक आहे. म्हणजे तुम्हाला जर नॅनोमीटरचं मीटर करायचं असेल तर 10 नॅनोमीटर लहान आहे, मीटर मोठा आहे, मग युनिट लहान करता, युनिट मोठं करताय, संख्या लहान करा, म्हणजे मायनस नॅनोमीटर म्हणजे 9 बरं का, कोणी 8 म्हणतो काय, नॅनोमीटर म्हणजे 9, 10⁻⁻9 घ्यावं लागेल. आणि परत मीटरचं सेंटीमीटर करताना त्याला 100 ने म्हणजे 10⁻² निघावं लागेल. म्हणजे ऍक्च्युली 10⁻7 घेतलं असतं तर डायरेक्ट सेंटीमीटर मध्ये आला असतं. पण मी तुम्हाला सांगितलं जमलिंग व्हायला लागलं तर 2 स्टेप मध्ये करायचं. मीटरचं सेंटीमीटर करतोय, परत युनिट लहान करतोय, संख्या मोठी करा, म्हणजे 10⁻² निघाल. म्हणजे मग प्रॉब्लेम येत नाही, नाहीतर मग चुकणार बघा तेवढ्यासाठी. 10⁻⁻7 सेंटीमीटर असू द्या, पायऱ्या वाढल्या तर चुकत नाही असते. हा, पुढं काय सांगितले बघा, तरी वेवलेंथ सांगितली. स्लिट विड्थ 0.4 mm आहे. तो स्लिट विड्थ स्मॉल या अक्षराने दाखवतो, 0.4 मिलीमीटर आहे. मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये करूया, 10 ने भागूया. 0.4 डिवायडेड बाय 10 आलं, सेंटीमीटर आलं, म्हणजे 0.04 सेंटीमीटर आलं. स्लिटची विड्थ आली. पुढे काय म्हटलंय बघा, द इंटेन्सिटी पॅटर्न ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज सीन ऑन द स्क्रीन विच इज 40 सेंटीमीटर अवे. म्हणजे स्क्रीनचं स्लिट पासूनचं अंतर जे कॅपिटल डी अक्षराने दाखवतो आपण, जे किती दिले आपल्याला, 40 सेंटीमीटर दिले, 40 सेंटीमीटर दिले. पुढे काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. हे लक्षात आलं पाहिजे. आता पहा, तिथे इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो. मी तुम्हाला सांगितलं सेंटरला ब्राईट बँड असतो आणि इथे एक मिनिमा असतो, इथं पण एक मिनिमा असतो. ओके. आणि इंटरफेरन्स मध्ये सगळे सेम विड्थचे असतात, डार्क ब्राईट सगळेच सेंट्रल वगैरे, पण डिफ्रॅक्शन मध्ये नसतं, सेंट्रल बँड सगळ्यात मोठा असतो. ओके. तर आपल्याला टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा, हा फर्स्ट ऑर्डर मिनिमा या साईडचा आहे आणि हा फर्स्ट ऑर्डर मिनिमा इकडच्या साईडचा आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स विचारलं. मग सेंट्रल बँड पासून वायथ डार्क बँडचं अंतर मगाशी आपण फॉर्म्युला लिहिला होता बघा, इथं आहेच. एनथ डार्क बँडचं, वायथ नव्हे, एनथ डार्क बँडचा अंतराचा फॉर्म्युला आहे. मग आता इथं पहिला विचारलाय, म्हणजे हा पहिला म्हणजे एनची मध्ये 1 घ्यावी लागेल.
तर हे झालं इकडचं आणि इकडचं अजून एकदा असेल आणि त्या दोघांचं अंतर विचारलंय म्हणजे ह्याच्या काय करावं लागेल डबल करावं लागेल. तो त्याला सेंट्रल बँडची विड्थ म्हणतात. इकडच्या मिनिमाच्या सेंटर पासून इकडच्या मिनिमाच्या सेंटरचं अंतर त्यालाच विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा म्हणतात आणि त्याचा पण फॉर्म्युला डायरेक्ट आपल्याकडे आहे. काय नाही 2 टाइम्स फक्त केलेला आहे आणि त्याला आपण विड्थला डब्ल्यू असा असतो. आपण विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा डब्ल्यू इज इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडा डी अपॉन. हा फॉर्म्युला जर डायरेक्ट पाठ असेल डायरेक्ट ह्याच्यावर नाही कसं तर इकडचं एकदा काढा इकडचं एकदा काढा दोघांची बेरीज करा. तर इथं आपल्याला काय केलं पाहिजे बघा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न distance between two first order minima that is width of the central maximum असं लिहिणार आहे मी इथं. distance between two first order minima दोन फर्स्ट ऑर्डर मिनिमा मधलं अंतर दॅट इज विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. हा विड्थ ऑफ द मुद्दामून असं लिहिलेलं आहे ते स्पष्ट विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा इज गिवन बाय आणि फॉर्म्युला 2 टाइम्स लॅम्बडा डी अपॉन स्मॉल ए. मग आता ह्या किंमतच टाकायची हेच काढायचं आहे ना आपल्याला. हा डब्ल्यू इज इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडाची किंमत सगळं सेंटीमीटर मध्ये आहे. लॅम्बडाची किंमत इथे आली 546 इंटू 10⁻⁷ कॅपिटल डी 40 आहे आणि स्मॉल ए 0.04 बे 1 के बे 2 ओके. पुढं हे 4 ला लास्ट वाटला असं बरोबर असते. हा बरं 4 ला सोडून 4 0 4 1 4 आणि 4 1 4 0. ओके आता काय काय झालं 2 याला गुणून टाकू. हा 2 सख्ख 12 2 हातच्याला 1 2 चौक 8 आणि 9 2 पंच 10 इंटू 10⁻². याचं 1 आणि 2 घरं सरकवतो. याची 2 घरं सरकवली तर -7 तसंच राहते. 2 घरं सरकवली तर 1000 होईल ते बरोबर आहे. म्हणजे 1 झालं. आता छेद 1 याची गरज नाही. आता काय करूया फक्त पॉईंट सरकवायचे 1 2 3 घरं याची सरकवायची. 4थं 5वं 6वं 7वं एकूण 7 घरं सरकवायचे ना. म्हणजे 0.1092 आणि हे उत्तर सेंटीमीटर मध्ये आलं. विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा आली. याचाच अर्थ हे काय आले डिस्टन्स बिटवीन 2 फर्स्ट ऑर्डर मिनिमा आले. बघा फाइनल आंसर लिहा. therefore distance between two first order minima is equal to 0.1092 सेंटीमीटर. असं उत्तर व्यवस्थित लिहा.